परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ब्रह्मलीन सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत। मी विशाल खेडकर मंडळातर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। उत्सवाची सुरुवात प्रार्थनेने होईल। सद्भक्त योगिता गोडबोले पाठक प्रार्थना सादर करतील। रूपी स्वरतो अनंता चैतन्य तुझी परमात्मसत्ता तू राहशी सारणी सर्वज्ञाता हे आत्मरूपी मकरंदनाथा तू दैवी संपत्तीच मूर्तिमंत आसक्तिहीनाणी विशुद्ध चित्त वैराग्य भक्ती निशिनम्र तुझी निरूपणी तक्ष निस्पष्ट वाची जाणोनी झाला मकरंद ज्ञानी श्री सद्गुरु माधवनाथ यांनी प्रदान केली निजनाथ पंथी गादी स्वयेही जनहित करती विना अहंता तिज भूषवुनी होता तुम्हीची परमार्थदानी कष्टानी घेत निश्रांत होता हे सद्गुरु श्री मकरंदनाथा जिव्हाग्री तिष्ठे तुमच्या वचश्री जोडोनिया दोन्ही करा समग्री वर्षामृतीति वचने प्रउक्त त्वत्सद्गुरु हे मकरंदनाथ प्रबोधि अंतर्मुख वृत्ति होते देहात्मभावीपण दृष्टी येते सोहंपणाचा उपदेश त्वत्तो सद्बुद्धीला स्पर्श करोनी जातो वृत्तीच भावात्मक रूप घेते त्वद्रूपी चैतन्य दिसोनी येते रोमांचहीते उठते की गात्री दाटोनिया कंठ निनीरनेत्री नामादि
ध्यानात्मक साधनाया घेता तुम्ही त्या करवू निराया ऋणी बहुमी मकरंदनाथा ऋणी बहुमी मकरंदनाथा हे सद्गुरु मातृपिता समस्ता हे सद्गुरु मातृपिता समस्ता हे सद्गुरु मातृपिता समस्ता. श्रीराम. 26 जूनपासून सुरू झालेलं गुरुपूजन आणि त्या योगे स्वामीजींचे होणारे मार्गदर्शन हा आपल्यासाठी मंतरलेला काळ होता. खरं तर हा काळ संपूच नये असं वाटतं. या पर्व काळाची सांगता आजच्या उत्सवाने होणार आहे. शिष्यांनी आपल्या सद्गुरूंची पूजा बांधण्याचा आजचा दिवस, सद्गुरूंचा महिमा गात गात आपली स्वतःची चित्तशुद्धी करण्याचा आजचा दिवस. गुरुभक्ती, गुरुप्रेम, गुरुनिष्ठा, गुरुपदिष्ठ साधना यात आपल्या बाजूने प्रयत्नाचे एक पाऊल पुढे टाकण्याचा हा दिवस. इतर कोणत्याही उत्सवापेक्षा गुरु शिष्याचा उत्सव हा अधिक विलक्षण असतो. गुरुपौर्णिमा हा शिष्याची निष्ठा आणि सद्गुरूंची करुणा यांचा एकत्रित आनंद साजरा करण्याचा उत्सव. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळी आभा प्राप्त झालेली असते. ही आभा असते शिष्य हृदयातील सद्गुरू प्रेमाची, सद्गुरूंच्या व्यापकतेची आणि त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची. अनादी काळापासून ह्या भक्तिप्रेमाच्या उत्सवात आपण सर्वजण आपल्या सद्गुरूंसमवेत सहभागी झालेलो असणार यात शंका नाही. स्वामीजी जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणून अवतरले असतील तेव्हा आपण त्यांची वानरसेना झालेलो असणार. ते जेव्हा श्रीकृष्ण रूपात अवतरले असतील तेव्हा आपण त्यांच्या सभोवती गोपगोपींच्या रूपात तरी असणार, किंवा कदंब वृक्षाखाली त्यांच्या बासरीला भुलून वेडी झालेली वासरे तरी असणार. ते जेव्हा ज्ञानोबा तुकोबांच्या रूपात अवतरले असतील तेव्हा त्यांच्या भोवतीच्या हरिभक्तांच्या मांदियाळीत आपण उपस्थित असणार. आज तोच पूर्वापार चालत आलेला भक्तिप्रेमाचा गुरु शिष्याचा उत्सव बालगंधर्व रंगमंदिरात रंगला आहे. माय बाप कृपावंत ऐसे महात्मे संत, कृपा सिंधू करुणानिधी गुण लावण्याच्या उदधी असे आपले सद्गुरू. सद्गुरू कृपावंत असतात, दयावंत असतात. आपली पात्रता न बघता ते आपला अंगीकार करतात. आपल्यावर निष्काम प्रेमाचा वर्षाव करतात. मध्यंतरी एका ऑनलाईन कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे 1.5 वर्षानंतर प्रथमच केंद्राची पायरी चढायला मिळाली. स्वामीजींचे प्रत्यक्ष दर्शन घडले. स्वामीजी केंद्रात आले तेव्हा नकळत नेत्र त्यांच्याकडे खिळून राहिले. सगळ्यांकडे पाहत, सगळ्यांना नमस्कार करत
स्वामीजी म्हणाले, किती दिवसांनी तुम्हा सर्वांना बघतो आहे. तुम्हाला जरा डोळे भरून बघून घेतो. भक्तांनी जो भाव आपल्या आराध्य दैवताविषयी धरायचा, तोच भाव त्याच दैवताच्या मुखातून ऐकून अवाक व्हायला झाले. सद्गुरूंचे एवढे प्रेम संपादन करण्याची खरंच आपली पात्रता आहे का? पण हा विचार आपण आपल्या प्रकृतीतून करतो. स्वामीजी मात्र नेहमी आमचा प्रकृती पलीकडील भाव अशा बोधत असतात. स्वामीजी, आपण आम्हा साधकांना आपले जीवन हे इंद्रियांच्या अधीन होऊन जगण्याकरता नसून ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर आपण कार्य करतो त्याचा मागोवा घेण्यासाठी आहे हे शिकवले. आपण स्वतः परमार्थाच्या पाऊलवाटेवर अहर्निश मार्गक्रमणा केलीत आणि आमच्याकरता मात्र त्या पाऊलवाटेचे रूपांतरण परमार्थाच्या राजमार्गात केलेत. श्रुती स्मृतींचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठ होऊनी जगा देत वडील जे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. स्वामीजी, संत वाङ्मयात प्रकटलेले तत्त्वज्ञान खरोखरच आपल्या ठिकाणी परिपक्व झाल्यामुळे आपले केवळ दर्शनसुद्धा आम्हाला पुण्यफळ प्रदान करते. आपल्या चरणांशी असीम शांतीचा प्रत्यय येतो. आपल्या दर्शनाने, आपल्या स्पर्शाने आमचे सर्व ताप पाप शमून जातात. हे सद्गुरुदेवा, आपण सुखाचे सागर आहात. आपल्या ठिकाणी वास करणारे अनेक दैवी गुण आम्हाला आपल्याकडे आकर्षित करतात. ह्या गुणांचा मागोवा घेण्याची आस आमच्यावरी आम्ही बाळगून आहोत. आपण माझ्यासारख्या युवकांना आणि सर्वच साधकांना जे विवेक आणि वैराग्य विचाराचे अमोघ ज्ञान देऊ केले आहे, त्या योगे आम्ही आमचे जीवन घडवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत. असाच प्रयत्न जीवपाड करणारी सद्भक्त डॉक्टर मृदुला पाटील आता सद्गुरूचरणी आपले स्तवन अर्पण करेल. मृदुला मावशी नेत्रतज्ञ असून आपल्या केंद्रातील मेडिकल समितीची एक महत्त्वाची सदस्य आहे. या 2 वर्षांच्या काळात या समितीने स्वामीजींबरोबर आपल्या सर्व साधक परिवाराची सुद्धा खूप काळजी घेतलेली आहे. मृदुला मावशीचा आपल्या केंद्राच्या ग्रंथलेखन समितीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग असतो. आपण आता तिचे सद्गुरुस्तवन ऐकूयात. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मी परमहंस पाहिला, शांती सुखाचा सोलिव सुंदर शुभ्र कोंब कोवळा. नैराश्याची निशा आटली, प्रसन्नतेची पहाट फुटली. आनंदाचा सूर्य उगवला, तापहीन आगळा. आज मी परमहंस पाहिला. 3 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर गुरुपौर्णिमेचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत. नैराश्याचं मळब दूर करणारे परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री सौ मधुराताई प्रत्यक्ष समोर विराजमान आहेत. ते देखील त्यांच्या साऱ्या भक्तांच्या मांदियाळी. साऱ्यांचेच भाव उचंबळून आले आहेत. ज्यांच्यामुळे हे भावकल्लोळ दाटून येत आहेत, त्या सद्गुरुरूपी भावसमुद्राला ते आपल्या सर्वांच्या वतीने अर्पण करण्यासाठी आजचं हे गुरुस्तवन करते आहे. दरवर्षी गुरुपूजन करताना पूजनीय स्वामी मकरंदनाथ म्हणतात, तुम्ही माझं जे पूजन करता ते माझ्या देहाचं नसून त्यामध्ये असलेल्या गुरुतत्वाचं पूजन आहे. कारण सद्गुरू म्हणजे देह नसून एक तत्व आहे. ते गुरुतत्व संप्रदायाचं कार्य करण्यासाठी एखाद्या देहाचा आश्रय घेत असते. या गुरुतत्वाच्या पूजनाचा सोहळा माझ्यासकट आपण सारेजण साजरा करत आहोत. गुरुस्तवन करण्याच्या निमित्ताने स्वामीजींच्या या शब्दांवर गेले काही दिवस चिंतन घडले. माझ्या अंतर्यामी वास करून राहिलेल्या
सद्गुरूंच्या प्रेरणेने जे स्फुरले ते त्यांच्या श्रीचरणी अर्पण करते आहे. श्री सद्गुरूंचे स्तवन करण्यासाठी लागणारी स्वतंत्र प्रतिभा आपल्याकडे नाही. त्यासाठी संतांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू निवृत्तीनाथांचे स्तवन करताना म्हणतात, आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. या ओवीतील उत्तरार्धात ते म्हणतात, हे सद्गुरुदेवा, खरं तर आपण अमूर्त म्हणजे निर्गुण निराकार आहात, परंतु संसारातील श्रमांमुळे जो श्रांत झाला आहे अशा मुमुक्षु साधकासाठी आपण मूर्तरूप धारण करून येता. ते मूर्तरूप कसे असते तर कारुण्याची मूर्ती. माझ्या जीवनात या कारुण्य मूर्तीने प्रथम प्रवेश केला तो 1991 साली स्वामी माधवनाथ हे प्रेममय आनंदमय रूप धारण करून. मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणजेच आत्मदर्शनासाठी हा जन्म प्राप्त झाला आहे आणि तेच तुझ्या जीवनाचे चरमलक्ष्य आहे. मी स्वतः तर देह नाहीच, परंतु तू देखील देह नाहीस. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म आहे. हा बोध तुम्हाला या जन्मातच प्राप्त करायचा आहे. या मुख्य ध्येयाच्या भोवती आता आयुष्यातल्या इतर तात्कालिक ध्येयांची मांडणी करत तू पुढे जा. त्यांच्या या ओजस्वी उपदेशाने साऱ्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली. मी जरी देहाने नसलो तरी तुला माझं अस्तित्व कायम जाणवत राहील. सगळं जग जरी तुझ्या विरुद्ध गेलं तरी तुझे सद्गुरू कायम तुझ्या पाठीशी असतील हे विसरू नकोस. आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी ओंजळीत घालून ती सगुण मूर्ती पुन्हा अमूर्त रूपात विलीन होऊन गेली. 1996 साली आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच त्यांचे स्मरण केल्याशिवाय आज वाणी पुढे जाऊ शकत नाही. स्वामीजींनी दिलेल्या आश्वासनाच्या आधारावर त्यांच्या अमूर्त रूपातील अस्तित्वावर श्रद्धा ठेवत त्यानंतरची कित्येक वर्ष सरली. साधना, कर्तव्य कर्म, श्रवण मनन, अधूनमधून केंद्रात येणं हे सारं त्यांच्या कृपेमुळे यथाशक्य सुरू राहिलं. परंतु तरीही त्यांच्या सगुण सहवासाला आसुसलेली नजर त्यांना अनेक ठिकाणी शोधत राहायची. त्यांचा मायाळू स्पर्श, त्यांची कारुण्यमयी दृष्टी, अंतःकरण निवळून टाकणारे मधुर शब्द यांची प्रतीक्षा मनाला हुरहुर लावत राहायची. केंद्रामध्ये नियमित येणं जमत नव्हतं, त्यामुळे स्वामी मकरंदनाथांबरोबर वैयक्तिक परिचय नव्हता. खरं तर जून 92 मध्ये माझा अनुग्रह झाला आणि सप्टेंबर 92 मध्ये स्वामी मकरंदनाथांना संप्रदायाचे उत्तराधिकार मिळाले होते. परंतु शिक्षण आणि अभ्यास या विश्वामध्ये बुडून गेलेल्या मला या घटनेची गहनता कळलीच नव्हती. सुमारे 8 वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आणि कारुण्यमूर्ती सद्गुरूंनी या आयुष्यात पुन्हा एक वेळा प्रवेश केला. स्वामी मकरंदनाथ या शांतीसागराच्या रूपात. डिसेंबर 2004 नागपूर आनंद यात्रेत माझी हरवलेली सद्गुरू माऊली पुन्हा एक वार गवसली. काय न झाली अजून माऊली मत कर्माची राख, डावी पाऊले भक्त वत्सले ब्रीद आपुले राख. ही मनाची तळमळ त्या गुरुतत्वापर्यंत पोहोचली होती. स्वामीजी, तुम्हीच मला आता या दुसऱ्या रूपात भेटणार आहात याचा काही पुरावा द्याल का, असा मनोमन हट्ट करत त्या रात्री तळमळत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यानाला बसताना प्रथमच सद्गुरू म्हणून स्वामी मकरंदनाथांना पूर्ण शरणागत भावाने मनोमन दंडवत घातले. ध्यानापूर्वीचे श्लोक म्हणताना सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या स्मरणापाठोपाठ सच्चिदानंद सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः असे शब्द नकळतच उच्चारले गेले. सगुण गुरुमूर्तीच्या पूजनाचा सोहळा त्या क्षणापासून आयुष्यात पुन्हा एक वार सुरू झाला होता. गुरुमाऊलीने त्यांच्या एकरूपत्वाची प्रचिती एखाद्या आश्चर्याप्रमाणे त्याच ध्यानाच्या बैठकीत देऊ केली. गेली 8-10 वर्षे ध्यानसाधना ज्या ठिकाणी येऊन थांबली होती तिथून त्यांनी अलगदपणे वर उचलले होते. ध्यानाच्या त्या बैठकीनंतर त्यांना नमस्कार करायला गेले. मंद मधुर स्मित करणाऱ्या त्या गोजिऱ्या गुरुमूर्तीत दोन्ही सद्गुरूंच्या रूपाचं दर्शन घडत होतं. मनातली सारी आंदोलनं त्यांनी कायमसाठी संपवून टाकली होती.
ही घटना ज्या ठिकाणी घडली ते सद्भक्त श्यामाताई पेंडसे यांचे नागपूरमधले निवासस्थान हे माझ्यासाठी एक तीर्थक्षेत्र बनून गेलं आहे. सद्गुरूंच्या परिसस्पर्शाने जीवचैतन्य पुन्हा एकदा भरून आले. श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना उपाय वन वसंतू का म्हणतात याचा अर्थ हळूहळू समजायला लागला. एखाद्या वनराईमध्ये सुंदर वृक्षवेली असाव्यात, परंतु जर वसंत ऋतूचे आगमनच झाले नाही तर त्यांना बहर कसा येणार. त्याचप्रमाणे आपण साधनांचे कितीही उपाय केले, पण सद्गुरू कृपेचा प्रवेश जीवनात झाला नाही, त्यांचा सहवास लाभला नाही, तर त्या साधना कशा बहरून येणार. वसंत ऋतूप्रमाणेच सद्गुरूंची कृपा देखील या डोळ्यांना दिसणार नाही, परंतु ती आपल्यावर बरसते आहे हे आपल्याला आतून कळते, ज्यावेळी शांती समाधानाचे क्षण साधनेमध्ये गवसू लागतात. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांची कृपादृष्टी या जीवावर पडली आणि असेच काहीसे घडू लागले. स्वामी माधवनाथांनी पूर्वी अंतःकरणात रुजवलेलं पारमार्थिक विचारांचं धन स्वामी मकरंदनाथ यांच्या सुस्पष्ट मार्गदर्शनामुळे आता अधिक प्रकाशित होऊ लागलं. परमार्थ आणि व्यवहार यांची सांगड कशी घालायची याचं प्रत्यक्ष प्रबोधन मिळू लागलं. एक छोटीशी आठवण सांगते. त्यावेळी मी एका संस्थेत नोकरी करत होते. तिथल्या डिपार्टमेंटमधल्या पॉलिटिक्सचा मला खूप मनस्ताप व्हायचा. शुक्रवार पेठेत नमस्कारानंतर एकदा स्वामीजींना त्याबद्दल सांगितले, तेव्हा त्यांनी विचारलं, लोक त्रास देतात म्हणजे नक्की काय करतात ग. तेव्हा मी पटकन बोलून गेले, काही नाही, उगाचच एकमेकांच्या मध्ये काड्या घालतात आणि त्यामुळे मतभेद संघर्ष यांना सारखं तोंड द्यायला लागतं. मूळ कामं राहतात बाजूला. काड्या घालतात हा शब्दप्रयोग ऐकून स्वामीजी खळखळून हसत म्हणाले, असं होय, काड्या घालून त्रास देतात का. मग थोडं थांबून अगदी स्थिर आवाजात पुढे म्हणाले, आपली साधना ही आता केवळ ध्यानाच्या बैठकीपुरती मर्यादित ठेवायची नाही. अशावेळी त्या विविध प्रकृतींचा खेळ अलिप्तपणे बघायचा प्रयत्न करायचा. आता आपल्याला हेच जमवायचं आहे की आजूबाजूच्या व्यक्ती परिस्थिती यांची पडछाया आपल्यावर पडू न देता आपण आतमध्ये स्थिर राहायचं आणि समोर असलेल्या मुख्य कामावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करायचं. परमार्थाच्या वाटचालीत तर पावलोपावली स्वामीजी सांभाळत आहेतच, परंतु आयुष्यात येणाऱ्या अनेक अवघड प्रसंगी स्वामीजी आणि मातोश्री मधुराताई मला मातापित्याप्रमाणे प्रत्यक्ष आधार देत आहेत. प्रकृतीतील दोषांमुळे मन अनेक वेळा विकल्पांच्या वावटळीत सापडतं. त्यातून बाहेर काढण्यासाठी वेळ अवेळ याची पर्वा न करता दोघेजण मला सावरत आहेत. सद्गुरूरूपी हा वनवसंतू केवळ माझ्याच नव्हे तर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक शिष्याच्या हृदयात प्रवेश करता झाला आहे याची मला खात्री आहे. या अहेतुक कारुण्य सिंधूने आपल्यापैकी प्रत्येकाला शांती सुखाच्या त्या दैवी स्पर्शाची अनुभूती अनेकदा देऊ केली आहे आणि अजूनही देत आहेत. याचा प्रत्यय आपण कोविड पॅन्डेमिकसारख्या अवघड काळातही घेतला आहे. बाहेरचं जग भीतीच्या आवरणाखाली बुडून गेलं असताना स्वामीजींनी मात्र या शांतीचे असंख्य अमृतकण देऊ केले, ज्याच्या आधारावर खरं तर आपण तो काळ पार पाडला. ह्या काळात जणू पुन्हा एक वार ती सगुण मूर्ती देहाने आपल्यापासून दूर गेली होती, परंतु तिच्या कृपेचा एक अनुस्यूत असा प्रेममय धागा आपल्यापर्यंत रोज येऊन पोहोचत होता. किंबहुना तो तसा पोहोचवता यावा यासाठी त्या गुरुमाऊलीची होणारी तळमळ प्रकर्षाने जाणवत होती. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी जगभर पसरलेले मृत्यूचे थैमान पाहून मृत्यूभयाने मलाही ग्रासले. ह्या लाटेमध्ये आपल्या स्वामीजींना काही इजा झाली तर, किंवा या लाटेने आपल्याला गिळंकृत केले तर, महत्प्रयासाने या जन्मी लाभलेल्या सद्गुरू सहवासाला मुकावे लागेल. ह्या विचारांनी मन पार व्याकुळ होऊन गेलं. दिवस रात्र स्वामीजींच्या स्मरणाशिवाय काही सुचेनासं झालं. एकदा त्यांना म्हणाले, स्वामीजी, ह्या दिवसांमध्ये स्वतःचं आणि कुटुंबियांचं मनस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी बरीच मानसिक शक्ती खर्च होते आहे. त्यावर कळवळून ते म्हणाले, हो खरं आहे. अगं, मला तर आता आपल्या संपूर्ण साधक परिवाराला सावरायचं आहे. प्रत्येकाची मनस्थिती शांत ठेवायची आहे. एवढंच नाही तर प्रत्येकाला साधनेच्या मार्गावरही स्थिर ठेवायचं आहे. यासाठी आता सर्व शक्तीपणाला लावून जिजायला तयार व्हायचं आहे. आणि खरोखरच स्वामीजी ह्या काळात तन मन धनाने सर्वांसाठी झिजत राहिले. दिवस नाही की रात्र नाही, देश नाही की परदेश नाही,
लहान नाही की वृद्ध नाही, काही सुद्धा न पाहता ते सर्वांसाठी कष्ट उपसत होते. दिवसातले 20-20 तास ते फोनवर प्रत्येकासाठी अवेलेबल असायचे. बाहेरून बघताना केंद्र बंद होतं, परंतु स्वामीजींचं काम मात्र कित्येक पटीने वाढलं होतं. या गंभीर साथीत सापडलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी स्वामीजी खंबीरपणे उभे राहिले. संपूर्ण साधक परिवारासाठी जणू ते एक आधारवड बनून राहिले होते. ज्ञात अज्ञात अशा कितीतरी घटना ह्या काळात घडून गेल्या. अनेकांच्या मनोगतातून आपण ते ऐकल्या. मी देहाने जवळ नसलो तरी माझं अस्तित्व तुम्हाला कायम जाणवत राहील, या स्वामी माधवनाथांच्या शब्दांची प्रत्यक्ष अनुभूती या कठीण काळाने आपल्यापैकी प्रत्येकाला देऊ केली आहे. जणू सद्गुरूंच्या अमूर्त अस्तित्वावरील श्रद्धा वाढवण्यासाठीच परमेश्वराने हे संकट धाडलं होतं की काय? स्वामीजींना मात्र ह्या काळात अतोनात दगदग सहन करावी लागली. ह्या साऱ्या दगदगीचा त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होत असेल याची काळजी वाटून त्यांना त्याबद्दल विचारले तर ते म्हणाले, काय होतंय सांगू मला? माझं मन अलीकडे अतिशय तरल झालं आहे. सर्वांच्या मनाशी सहजच एकरूप होऊन जातं, विश्वरूप झाल्यासारखं. कुणाच्याही मनात उठलेला संकल्प विकल्प लगेचच टिपला जातो आहे. कोणी कळवळून हाक मारली किंवा आठवण काढली की ती माझ्यापर्यंत पोहोचतेच, मग वेळ कोणतीही असो किंवा ती व्यक्ती 7 समुद्रापलीकडे असो. त्या व्यक्तीच्या वेदनेशी समरस होऊन मी जातो. त्या वेदनेतून ती बाहेर पडावी यासाठी तळमळून स्वामीजींकडे प्रार्थना केली जाते. या सर्वांचा परिणाम मनावर होतो, मग त्यानंतर देहावर देखील होतोच. परंतु याही स्थितीत माझा आत्मबोध अखंड टिकून राहतो आहे, ही माझ्यावर स्वामीजींची कृपा आहे. स्वामीजी या काळात आपल्या सर्वांची केवळ वरवर काळजी घेत नव्हते, तर प्रत्येकाला आतून भक्कम आधार देऊन मृत्यूच्या भयापासून दूर करत होते. गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. 22 मार्चला नॅशनल लॉकडाऊन डिक्लेअर झाला. त्या दिवशी स्वामीजींनी केंद्रात केलेलं प्रबोधन पुन्हा ऐकलं तर कळतं की धैर्याचा डोंगरू म्हणजे काय. समर्थ रामदास स्वामींच्या तेजस्वी उपदेशाचा आधार घेऊन त्यांनी सांगितलं, धीर धरा, धीर धरा, हडबडू नका, गडबडू नका, काळ देखोनी वर्तावे, सांडावे भयपोटींचे. स्वतःच्या किंवा देहसंबंधितांच्या मृत्यूच्या भीतीने गाळण उडाली आहे अशी साधकाची अवस्था झालेली मला चालणार नाही. मग इतकी वर्षे आपण काय अभ्यास केला? समर्थ तर म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. अतिशय तीव्रतेने होणारं मृत्यूचं भय कधी कधी आत्मज्ञान प्रदान करून देणारी गोष्ट ठरू शकते, हे आपण लक्षात ठेवूया. खरोखरच या दिवसांमध्ये स्वामीजींचे सहज बोलणे देखील अतिशय अंतर्मुख करून जात असे. असाच एक प्रसंग गेल्या वर्षीच्या दसऱ्याचा दिवस. स्वामीजींनी एक अप्रतिम अशी अनुषंगिक साधना ऑनलाईन करून घेतली आणि ती सर्वांना अतिशय समाधान देऊन गेली. त्या दिवशी स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी तुम्हीच आम्हा सर्वांचं खरं सोनं आहात. आम्ही सर्वांनी मिळून तुमच्या या देहाला खूप जपून ठेवलं पाहिजे. त्यावर ते पटकन म्हणाले, हो, सद्गुरूंचा देह हा तर महत्त्वाचा असतोच, परंतु त्याहीपेक्षा त्यांनी दिलेला बोध अधिक महत्त्वाचा. तो बोध म्हणजे खरं सुवर्ण. आणि आज तुम्ही अनुभवलं, मुक्त हस्ताने त्या सोन्याची उधळण मी तुम्हा सर्वांवर करत आहे. तुम्हाला किती काळ सद्गुरूंच्या देहाचा सहवास मिळतो, यापेक्षा जेव्हा जेव्हा तो मिळतो तेव्हा तेव्हा तो तुम्ही किती तरळतेने उपभोगता याला खरं महत्त्व आहे. गेली 2 वर्ष स्वामीजी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत म्हणून सारा साधक वर्ग बेचैन झाला होता. परंतु त्याहीपेक्षा कितीतरी पटीने आपले शिष्य आपल्याला भेटू शकत नाहीत, यामुळे स्वामीजींना अस्वस्थ झालेलं पाहिलं आहे. एरवी त्यांनी गजबजलेलं ध्यान मंदिर सुनं पाहताना त्यांना गलबलून येत असे. नेहमी केंद्रात येणाऱ्या साधकांची आठवण येत असे. माझ्या जवळ राहणारे आणि माझ्यापासून दूर राहणारे सारेच जण मला एकसारखे आहेत. आईला जशी तिची सगळी लेकरं सारखी असतात ना, अगदी तसंच. हे सांगताना त्यांचा कंठ गहिवरून यायचा. केंद्र पुन्हा कधी सुरू करता येईल याची जणू ते चातकाप्रमाणे वाट पाहत होते. त्याचं अजून एक कारण म्हणजे या पॅन्डेमिकच्या बंधनामुळे आपल्याकडे सद्गुरूंनी जे कार्य सोपवलं आहे
त्यामध्ये खंड पडतो आहे की काय, या विचारांनी देखील ते अनेकदा व्याकुळ होऊन जात. स्वामी माधवनाथांनी दिलेली सांप्रदायिक कार्याविषयीची आज्ञा शुद्ध स्वरूपात अखंड जपली जावी, यासाठी आपले स्वामीजी चंदनाप्रमाणे झिजत आहेत. एखादी पतिव्रता जशी आपलं सौभाग्य लेणं प्राणांच्या पलीकडे सांभाळते ना, अगदी तसंच श्री ज्ञानेश्वर महाराज आज्ञेचा आहे व तंतू या शब्दात सद्गुरूंचं वर्णन का करतात, हे स्वामीजींच्या जीवनाकडे पाहून आपल्याला उलगडतं आहे. आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र, सौभाग्य लेणं. प्रत्यक्ष भगवान आदिनाथांपासून अखंड प्रवाहित होत आलेली गुरु आज्ञा म्हणजे तत्त्वमसी. या गुरु आज्ञेचा म्हणजेच ब्रह्मविद्येचा आहे व तंतू म्हणजे माझे सद्गुरू स्वामीजी आपण आहात. आपण हा देह धारण केलात म्हणून या ब्रह्मविद्येचं अस्तित्व टिकून राहिलं आहे. तिला जणू सौभाग्य प्राप्त झालं आहे. एरवी ही ब्रह्मविद्या आमच्यासारख्या सामान्य साधकांपर्यंत कुठल्या आधारावर बरं पोहोचली असती. स्वामीजी आपल्या स्वरूपाचं कितीही चिंतन केलं तरी ते कमीच पडणार आहे. मात्र हे चिंतन हृदयपूर्वक करता करता आमची चित्तशुद्धी घडून येणार आहे. मग त्या निर्मळ झालेल्या चित्तात बोधरूपाने चिरस्थायी वास करण्यासाठी स्वामीजी आपण येणार आहात. आजच्या या परमपावन दिवशी आम्हा साऱ्या शिष्यांतर्फे हेच मागणे आपल्या चरणी मागत आहे. हरिओम तत्सत. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःखे, देव निवारील भूक. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. हे सर्व भाव मृदुला मावशीच्या सद्गुरुस्तवनामध्ये प्रकट झाले. सद्गुरूंच्या दरबारात पाऊल ठेवताच सद्गुरू आपला अंगीकार करतात आणि आपला भार उचलायला कटिबद्ध होतात. आपण मात्र त्यांना सर्व भावे शरण जायला कचरतो. आजच्या पवित्र दिवशी आपल्या अंतरीची कवाडं उघडून केवळ आणि केवळ आपल्या सद्गुरूंचे अस्तित्व आपल्या ठिकाणी आपण भरून घेऊयात. आपल्या सद्गुरूंच्या अस्तित्वाचा नंदादीप सतत आपल्या अंतरी तेवत ठेवण्यासाठी जागरूक, सतर्क आणि सावध होऊयात. ह्यानंतर सद्भक्त अनिकेत लिमये स्वामी मकरंदनाथ विरचित एक अभंग सादर करेल. हा अभंग म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूजनीय स्वामीजींनी आपल्या साधक विश्वाला दिलेली एक भावपूर्ण भेटच आहे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अंतरशोधन करित निरंतर, सोहम भजनी रमुनी असावे. तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटुनि जावे. तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटुनि जावे. सुषुप्तीतुनी जागृती येता, गुरुची अविरत कृपा स्मरावी. तत्क्षणी अवचित चक्षु पुढती, मंगलमय मूर्ती प्रगटावी. मूर्तीतुनी त्या बरसत सुखकर,
तेज अंतरी भरुनी घ्यावे, तेज अंतरी भरुनी घ्यावे, तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटूनि जावे। साक्षित्वे चिद्गगना माझी, वृत्ती त्यागिता शून्य उरावे, देह भावना गळूनी जाऊनी, बोधासह अंतर उजळावे, एकत्वाने अक्षर अव्यय चित्स्वरूपाशी मिळूनी यावे, चित्स्वरूपाशी मिळूनी यावे, तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटूनि जावे। स्वकर्म कुसुमे ईश पूजनी, चित्तशुद्धीचा लाभ घडावा, अद्वैतत्वे आत्मचिंतनी, अबोध सारा निरसुनी जावा, प्रेम भरे हरि नामी रंगुनी, निज आनंदी भरुनी जावे, निज आनंदी भरुनी जावे, तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटूनि जावे। अगाध जल संपत्ती माझी, कमलिनी डोले जिया परी, हृदयी मकरंदाते धरुनी, खेळत निर्भय जळावरी, एकलेची एकत्वे तैसे, आत्मतृप्त जीवनी असावे, आत्मतृप्त जीवनी असावे, आत्मतृप्त जीवनी असावे, तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटूनि जावे। अंतरशोधन करित निरंतर, सोहम भजनी रमुनी असावे, तन मन अवघे जीवित अर्पुनी, गुरुपद पद्मी विनटूनि जावे, गुरुपद पद्मी विनटूनि जावे, गुरुपद पद्मी विनटूनि जावे।
सद्भक्त अनिकेतनी गायलेल्या या अभंगाने आपल्या सगळ्यांचेच अंतःकरण अतिशय हळुवार झालेले आहे. या हळुवार झालेल्या अंतःकरणात कोणताच खरा विचार तरंग उमटणं शक्य नाही, आणि जरी उमटलाच तरी तो आपल्याला आपल्या स्वामीजींच्या अधिक निकट घेऊन जाईल. या गोड अभंग गायनानंतर आपण अजून एक हृदय कार्यक्रम करणार आहोत. आजचा गुरुपौर्णिमेचा योग साधून आपण 2 ग्रंथांचे पुनर्प्रकाशन करणार आहोत. गेली 3-4 वर्षे उपलब्ध नसलेले आणि सातत्याने साधकांची मागणी होत असलेले आत्मबोधाच्या वाटा आणि अमृतलहरी या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन आज परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या शुभहस्ते आपण करणार आहोत. अमृतलहरी या छोट्या परंतु सोहम साधनेने अंतरंग मार्गदर्शन करणाऱ्या ग्रंथाची 3री आवृत्ती आज साधकांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच आत्मबोधाच्या वाटा हा साधकांना सुलभतेने शुद्ध परमार्थ उलगडून सांगणाऱ्या ग्रंथाचीही 3री आवृत्ती आज पुन्हा साधकांसाठी मंडळ घेऊन येत आहे. 2009 सालातील चातुर्मासात नागपूर तरुण भारत या वृत्तपत्रात परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा रोज एक लेख प्रसिद्ध होत असे. त्या लेखांचा संग्रह म्हणजेच आत्मबोधाच्या वाटा. त्यावेळेचे तरुण भारतचे संपादक सद्भक्त श्री सुधीर पाठक यांच्या प्रेमळ पाठपुराव्यामुळे ही लेखमाला आणि त्यावरील ग्रंथ प्रकाशित होऊ शकला. मी परमपूजनीय स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी कृपया या दोन्ही ग्रंथांच्या पुनरावृत्तीचे विमोचन करावे. आत्मबोधाचा वाटा या ग्रंथाची मूळ किंमत ₹150 असून आज सवलतीची किंमत ₹100 आहे. तसेच अमृतलहरी या ग्रंथाची मूळ किंमत ₹70 असून आज तो ₹50 मध्ये सवलतीच्या दरात आपल्या सर्वांना उपलब्ध आहे. आपण जरूर याचा लाभ घ्यावा. आपल्या संग्रही हे दोन्ही ग्रंथ तर हवेतच, पण आपले आप्तेष्ट मित्र, सुहृद आणि कोणीही जिज्ञासू साधकांना भेट देण्यासाठी अप्रतिम असे हे ग्रंथ आहेत. आपण आज सर्वजण इथे जमलो ते प्रामुख्याने सद्गुरुमुखातून घडणाऱ्या श्रवणाकरता. सद्गुरूंच्या दरबारात त्यांनी केलेल्या उपदेशाचे ग्रहण आपल्या ठिकाणी मुरवण्याकरता आपण एकत्र आलो. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. आपल्या इच्छादानी स्वामींच्या चरणी प्रसाद भोजनासाठीच तर आज आपण इथे जमलेलो आहोत. मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावे. हरी हरी हरी. स्वामीजी हरी. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। ओम हरि हरि हरि। आजचा हा जवळपास नव्हे 3 वर्षांनी प्रत्यक्ष होत असलेला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम तुमच्याप्रमाणेच मला देखील खूप आनंददायी वाटतो आहे। याचं कारण मलाही आज तुम्ही प्रत्यक्ष दिसता आहात। झूम आणि यूट्यूबवरून जरी गेले 2-2.5 वर्ष मी तुम्हाला दिसत असलो तरी तुम्ही मला दिसत नव्हतात। विशालने सांगितलं तसं तुम्हाला पाहण्याची माझी आस ही तशीच राहत होती। हा कार्यक्रम आपल्या सर्व साधक वर्गाला आनंद, शांती, तृप्ती याची पूर्ण बरसात करो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो। तसा वेळ भरभर पुढे जातो, त्यामुळं मी आज जी साधना घेणार आहे, गेली कित्येक वर्ष गुरुपौर्णिमेचे आशीर्वाद म्हणून प्रवचन न करता एखादी साधना तुमच्याकडून मी करून घेण्याचा परिपाठ सुरू केला। सांप्रदायिक सोहम साधना सर्वांकडून करून घेण्याचा, एका वेळी सर्वांकडून करून घेण्याचा याच्यापेक्षा आणि कोणता चांगला प्रसंग आहे। आणि सद्गुरूंबरोबर ते सांगतात त्याच्या पाठोपाठ करण्याचा असाही याच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला प्रसंग आहे। या निमित्ताने मी वर्षातून एखादं साधनापर काव्य रचत असतो। तसं एक काव्य मी केलेलं आहे। ते काव्य मी प्रथम वाचून दाखवतो आणि त्याच्या अनुरोधाने आपल्याला साधना करायची आहे। आपल्यापाशी वेळ थोडा आहे असं असल्यामुळं मी जे बोलतो आहे ते तुम्ही कानामध्ये प्राण ओतून ऐका अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो। हे गुरो, तू जगदात्मा, निस्संग निरंजन शुद्धात्मा, हे कृपा सिंधो, तुझा महिमा वर्णिता न ये। नेती नेती निरसन युक्ती, सांगोनी मौन धरी श्रुती, मुमुक्षुसी ब्रह्मैक्य स्थिती कथी येता तुची। तू देहापासोनी वेगळा, मनबुद्धीहुनी निराळा, ऐसा उपदेश आगळा करिता तुची। अक्षर तू निराकार, आत्मस्थितीचा हुंकार,
सोहम हंसाचा निर्धार ठसविता तूची. सद्गुरु वदती शिष्यासी, सांगतो आत्मानुभव क्रमेसी. पवित्र स्थानी आसनासी, एकांती जमवावे. मग प्रार्थावे सद्गुरुदेवा, जो कैवल्य सुखाचा ठेवा. स्वकल्याणार्थ विनवावा, वैराग्य भाव धरुनिया. सांडूनिया जाणीवेशी, तेथे स्वस्थ उघे राहसी. त्यागुनी मनोमय विश्वासी, बहुत असावे निशब्द. सोहम हंसाचे स्मरण मानसी, सुषुम्नेतुनी श्वासोच्छ्वासी. नाभीस्थानोनी ब्रह्मरंध्रासी, आवागमन करावे. अनाहत नादाच्या अनुसंधानी, प्राणशक्तीच्या गमनागमनी. सो शब्दासवे चिद्गगनी, क्षणमात्र थांबावे. मन प्राण लय साधता, चित्सुख येतसे हाता. पुनरक्वी हंकारा सरिता, नाभीस्थानी परतावे. ऐसिया आलंबना पाठी, आत्मया चिदाकाशी गाठी. घालूनिया बैसावे दृष्टी, आज्ञाचक्री लावूनिया. मने मन घालोनी मागे, विश्रांती झालिया अंगे. ते देही देहाजोगे होतीची ना. श्री ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. जाणीव शून्यासहित, आत्मया माझी सामावत. आनंदमय निभ्रांत, शांत दांत स्वरूप उरे. स्वरूप भोगिता निवांत, राहोनिया आत्मतृप्त. मकरंद अनुभवित, अनुपम्य गुरुकृपा. याचा सगळा अर्थ वाचता वाचताच प्रगट होतोय आणि तुम्हाला तो समजतोय. याचं कारण तुम्ही गुरुकृपांकित अनुग्रहित माझ्या समोर आहात. अनुग्रहाच्या वेळेला तुम्हाला मी जी साधना सांगितलेली होती तीच साधना या काव्यामध्ये लिहिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना एकत्रितरित्या करायची आहे. प्रथम आपण सद्गुरूंचं आणि सद्गुरू संप्रदायाचं संपूर्ण स्मरण करू. हे गुरो, तू जगदात्मा, निस्संग निरंजन शुद्धात्मा. हे कृपा सिंधो, तुझा महिमा वर्णिता न ये. आपल्या सगळ्यांना डोळे मिटून घ्यायचे आहेत. डोळे मिटून आपल्या सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षूंसमोर आपण आणायचं आहे. कल्पना करायची आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. गुरुपरंपरेचं स्मरण करायचं आहे. आदिनाथम मच्छिंद्रंच गोरक्षम गहिनीम तथा निवृत्तिम ज्ञानदेवाय देव चूडामणि नमः. अखंडानंतरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रांति विनाशाय गुंडाख्य रामचंद्र
महादेव, रामचंद्र, विश्वनाथ, गणेश, स्वामी स्वरूपानंद, श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरु आणि परमात्मा एक. डोळे मिटून आपण परमात्मा अज म्हणजे जन्मरहित, अव्यय, मृत्यूरहित, इंद्रियातीत म्हणून अदृश्य सत, अस्तित्व मात्र, अदृश्य अस्तित्व, चित्त, जाणीव, रूप, ज्ञान रूप, आनंद, शांत स्वरूप, अक्षर, निराकार, या परमात्माच्या लक्षणाप्रमाणेच तूही अज, अव्यय, अदृश्य, सत, चित, आनंद, शांत स्वरूप, अक्षर, निराकार आहेस. असे सद्गुरूंचे शब्द आठवू. तू देहापासून वेगळा, मनबुद्धीहुनी निराळा, ऐसा उपदेश आगळा करिता तुची. आता सद्गुरू शिष्याला म्हणतात की क्रमाक्रमाने आत्मानुभव कसा येतो ते मी तुला सांगतो. आपण शुद्ध स्वरूप परमात्मा अशी भावना अंतर्यामी धरून बसलेले आहोत. तूर्त तेच आपलं पवित्र स्थान आहे. डोळे मिटलेले असल्यामुळं आपल्याला जगताचं भान या क्षणी नाही, तो एकांतच आहे. पवित्र स्थानी आसनासी एकांती जमवावे. शेजारी बसणाऱ्याला देखील दुर्लक्षित करा. तुम्ही एकटेच आहात आणि माझ्या समोर आहात, फक्त सद्गुरू आणि तुम्ही. शुभ संकल्प, त्यामुळं आसन पावित्र्य,
आणि एकटे एकांतात तुम्ही सद्गुरूंसमोर आहात. या स्थितीमध्ये या दृश्य विश्वाच्या ठिकाणी असणारे जे नाना भोग प्रकार आहेत, विषय आहेत, त्यांचा या क्षणापुरता मनोमन पूर्ण त्याग करा. याच्यातलं काही आपल्याला नको. इह अमूत्र फल भोग विराग, पूर्ण वैराग्य वृत्ती. पवित्र स्थान, एकांत, समोर सद्गुरू आणि वैराग्य वृत्ती. आणि या वैराग्य वृत्तीच्या योगाने स्वकल्याणार्थ विनवावा आणि आपलं आत्मकल्याण व्हावं अशी प्रार्थना करावी. आता तुम्ही तुमचं रूप, जात, कुळ, धन, गाडी, घोडा, प्रपंच, पत्नी, पती, मुलंबाळ, सत्ता सगळं विसरा. हे सगळं बाजूला सारा. अहंकाराला धरण्यासाठी म्हणून काही ठेवू नका. आणि स्वस्थ राहा. शब्द उठू द्यायचा नाही एवढं ठरवा. मनात शब्दच उठू द्यायचा नाही, म्हणजे विचार उठत नाही. सांडून या जाणीवेशी तेथे स्वस्थ राहावे, तेथे स्वस्थ उगे राहसी. त्यागुनी मनोमय विश्वासी बहुत असावे निशब्द. मनात शब्द उठू द्यायचा नाही. आपोआप विचार थांबतात. शब्द उठू लागला की झटकून टाकायचा. दृश्य विश्वातलं जे आठवेल ते ताबडतोब सोडून द्यायचं. शब्द उठू देऊ नका. विश्वाचा, मनोमय विश्वाचा आपोआपच त्याग होतो. काहीच आठवणार नाही.
अशा निशब्द अमन स्थितीमध्ये आपलं स्वरूप केवळ अस्तित्व मात्र आहे, निराकार अस्तित्व, असं चिंतन करा. आपण निराकार अस्तित्व मात्र आहोत, देह नाही. आपण निराकार अस्तित्व मात्र आहोत हे समजणं म्हणजेच चित्त. आपण चित स्वरूपी आहोत. म्हणून परम सुख मात्र आहोत. शांत स्वरूप परमात्माच मी. सोहम सहा. सत केवल अस्तित्व हे समजणं हेच चित्त. सुख, आनंद, शांत स्वरूप. सोहम स्थिती. या सोहम स्थितीच्या पूर्ण स्मरणामध्येच श्वासाबरोबर नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत खेचत सो असा उच्चार, अनाहत उच्चार, प्रत्यक्ष नाही, श्वासाच्या नादाकडे लक्ष देत श्वास घ्यायचा, चिदाकाशामध्ये थांबून धरायचा 2 क्षण, म्हणजे अंदाजे 5-6 सेकंद, आणि हम असं मनातल्या मनात म्हणत सोडायचा. असे 6-7 श्वास घेऊ. जेव्हा चिदाकाशात थांबू तेव्हा आपण सच्चिदानंद शांत स्वरूप असा शब्दरहित बोध, आणि 5-7 सेकंदानंतर श्वास सोडायचा. परत श्वास घ्यायचा. परत घ्यायचा.
असे अजून 1-2 श्वास घ्या. आणि मग तुमची सगळी सच्चिदानंद जाणीव चिदाकाशामध्ये येऊन थांबली आहे असा भाव धरा. आता सोहमचे श्वास घेणं बंद. आता श्वासाकडं पूर्ण दुर्लक्ष. चिदाकाशामध्ये केवळ अस्तित्व, शांत स्वरूप होऊन थांबा. परत एकदा तसंच. सत शांत स्वरूप. सत. सुख, शांत सुख, शांती सुख. अशाच स्थितीत सहज परमात्मा भाव टिकवून ठेवायचा. जर चित्तामध्ये वृत्ती उठत असतील तर त्या वृत्तींचा साक्षी व्हायचं आणि त्या वृत्तीचा त्याग करायचा. मने मन घालोनी मागे. मनानेच मनाचा त्याग करायचा. साक्षी वृत्तीने समोरच्या वृत्तीचा त्याग करायचा. वृत्तीरहित शून्यता निर्माण होईल. तुम्ही द्रष्टा आहात आणि समोर शून्य आहे. वृत्ती शून्य. या शून्याचा जो द्रष्टा आहे तोच चित स्वरूप आहे. सत चित सुखम असं तुम्हाला आतूनच समजेल.
जाणीव शून्यासहित आत्मया माझी सामावत. शून्य मावळेल आणि आत्मा प्रगट होईल. तुमचं शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप शिल्लक राहील. आनंदमय, निभ्रांत, शांत, दांत स्वरूप स्थिती. प्रपंचापासून उपरम पावलेली शांत स्थिती, दांत शांत आत्मस्थिती. गुरुकृपेने आत्मतृप्ततेचा स्पर्श तुम्हाला होईल. स्वरूप भोगिता निवांत राहो निया आत्मतृप्त. मकरंद अनुभवित अनुपम्य गुरुकृपा. तुम्ही अनुभवताय अनुपम्य गुरुकृपा आत्मतृप्ततेमध्ये. हे स्वरूप दर्शन या ठिकाणीच खरं गुरुदर्शन ही घडतं. म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपात आपली स्वरूप स्थिती आणि गुरूंची स्थिती ही एकच असते. मोठ्या तृप्ततेने आपल्याला या ध्यानातून बाहेर यायचं आहे. सद्गुरूंना गुरु संप्रदायाला मनोमन नमस्कार करूया. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या गालावरून, डोळ्यावरून, कपाळावरून हात फिरवत आपण हळूहळू डोळे उघडूया. हरी हरी.
वेळ संपलेली आहे, पण मला तुम्हाला जे द्यायचं होतं ते मी भरभरून दिलेलं आहे. आदिनाथांपासून स्वामी माधवनाथांपर्यंत सर्व पूर्वसूरींचे आशीर्वाद तुम्हाला या निमित्ताने मी प्रदान करतो. हरी 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 हरी. स्वामीजी स्वामीजी. नारायण नारायण. हरी हरी. हरा हरा. हरी. स्वामीजींनी आपल्याकडून करून घेतलेल्या साधनेने आपल्या सर्वांचेच अंतःकरण तरल झाले आहे. ह्या तरल अंतःकरणात आता आपण सद्गुरूंची पावले प्रस्थापित करूयात, त्यांची पाद्यपूजा करूयात. सर्वप्रथम परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री मधुरा मावशी ब्रह्मलीन सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या चिन्मय पादुकांचं पूजन करतील. त्यानंतर होणाऱ्या स्वामीजींच्या पाद्यपूजेची सूत्र मी सद्भक्त अभिजित धोंडफळे आणि सद्भक्त सौभाग्यवती उमा गोडबोले यांच्याकडे सुपूर्द करतो. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सत्शिष्याच्या हृदयरूपी देव्हाऱ्यात एकच एक देव विराजमान असतो आणि तो म्हणजे
त्याचे प्रियोत्तम सद्गुरू. तिथे फक्त एकच दीप तेवत असतो, त्याच्या उत्कट प्रेमाचा. तिथे एकच धूप जळत असतो, त्याच्या अहंभावाचा. तिथे एकच तीर्थ प्रकटतं, त्याच्या विरहाश्रूंचं. आणि तेथे एकच प्रसाद उरतो, त्याच्या आत्मनिवेदनाचा. गुरुपौर्णिमेच्या या प्रेमोत्सवात आपण आपल्या सद्गुरूंचं, परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंचं प्रातिनिधिक पूजन करणार आहोत. हे पूजन आपल्या मंडळातील सद्भक्त श्रीयुत गिरीश वर्दे व सौभाग्यवती संध्या वर्दे, तसेच श्रीयुत संतोष बांदल व सौ सुषमा बांदल हे दाम्पत्य करणार आहेत. या पूजनात आपण सारे मनपूर्वक सहभागी होऊयात. स्वामीलीन सद्भक्त शिवराम पंत कुलकर्णी यांनी रचलेल्या भावमधुर पूजन स्तोत्राच्या माध्यमातून ही पूजा होईल. या स्तोत्राचं गायन करणार आहेत सद्भक्त हर्षवर्धन जोशी व सौभाग्यवती अमृता कुलकर्णी. हे ऋषितुल्य मकरंदनाथा, प्रगाढ समाधी लावून आपण आत्मरूपात सुस्थिर आहात. मी आपल्या परममंगल स्वरूपाचे ध्यान करतो. शरद ऋतूतील पूर्ण चंद्रासमान भासणारं आपलं मुखकमल आणि अज्ञानाचा अंधकार फेडणारे आपले कमलनयन मला पुन्हा पुन्हा स्मरतात. समाधी लावोनी परमपद ठाई चिरस्थिरा, सरोजाक्षा भद्रा जनदुरितहारी गुरुवरा, शरत्पूर्णा चंद्रा सुखदवदना मंगलकरा, तुम्हामी ध्यातो हो मनसि मकरंद ऋषिवरा, तुम्हामी ध्यातो हो मनसि मकरंद ऋषिवरा. आपली गहन समाधी विसर्जित करून आपण माझ्या हृदयरूपी सिंहासनावर अधिष्ठित व्हा. आपल्या चरणांचं पूजन करण्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम या सर्वांची सिद्धता झाली आहे. समाधी सांडोनी तुम्ही हृदय पद्मी मम उरी, विरूढा हो धीकल्पित कनकसिंहासनि हरी, सुचिन्ही क्षालिमी पद तव गुरु मंगलजळी, सदूर्वा अर्पिही जलफळ फुले अंघ्रियुगुली. हे पापनाशक सद्गुरो, आम्ही आपल्या चरणयुगुलांना गंगा, यमुना अशा पवित्र नद्यांच्या जलाचे स्नान घालत आहोत. पंचामृती स्नान आणि पुन्हा शुद्ध जलाचा अभिषेक आपल्या पावलांवर करत आहोत.
सद्गुरो हे गंगेचे जल शिशिरसे आचमनी घ्या. अघाहंता पंचामृत फळरसाला उमज द्या. इथे गंगा काली जल कनक कुंभी भरितसे. यथेच्छा स्नानी घ्या कर उदकिनी मार्जनितसे. हे मुनिवर, या यज्ञोपवीताचा आणि वस्त्रांचा आपण स्वीकार करावा. आपल्या चरणांवर आणि भाल प्रदेशावर गंध रेखाटून त्यावर कस्तुरी कुंकुमाचा टिळा आम्ही लावत आहोत. तुळस आणि फुलांच्या माळा आपल्या गळ्यात धारण कराव्यात अशी प्रार्थना. सुवस्त्रे स्वीकारा अभयवरदायी मुनिवरा. गळी आणि यज्ञोपवीत पदरांकीची प्रवरा. कपाळी कस्तुरी तिलकमळितो चंदनगरी. गळी घालोनिकी तुळस फुलमाला जरभरी. धूप दीप आणि त्याबरोबरच कर्पूरगंधित जल अर्पण करत असताना हृदयात एक दिव्य प्रकाशाची अद्भुत सुगंधाची अनुभूती आम्ही घेत आहोत. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या या शिष्योत्तमाचं पूजन करत असताना आमच्या भाग्याला उपमा नाही असं वाटत आहे. दशांगी अर्पिमी धूप परिमळा घ्या गुरुवरा. मुखश्चंद्रा दीपद्युतिनिशि भरू दे हृदि जरा. महद्भाग्ये मी माधव तनयरूपी अवलिया. तुम्हा हे अर्पितो जलकरपुरी आचमनी घ्या. या सर्व उपचारानंतर आम्ही आपणास नैवेद्य अर्पण करत आहोत. अत्यंत प्रेमाने बनवलेल्या या साजूक पक्वान्नांचा हे स्वामीजी आपण स्वीकार करावा. आपण ग्रहण केलात की त्याच नैवेद्याचा प्रसाद होतो आणि या प्रसादातून आमच्यासारख्या भक्तांना आपली प्रसन्नता लाभते. गुरो तुम्हा खाण्या षट्सुरसी नैवेद्य आणिला. सुवर्णी पात्री गोघृत चषक भाज्यानि भरिला. सप्रेमे स्वामी खा सुहृद निजिलोकान् सहपुरा. जला प्यावे देतो शिशिर मधुगंधी मधिजरा.
नैवेद्यासाठी आणलेल्या मधुर फळांचाही स्वीकार व्हावा. मुखशुद्धीसाठी आपणास तांबूलविडा देत आहोत. याबरोबर आपणच आम्हास प्रदान केलेली भजनरूपी रत्न शुद्ध भावनेने आपल्या चरणांशी समर्पित करत आहोत. आपलं औक्षण करताना अपार प्रेम, आनंद आणि समाधान यांनी आमचं हृदय भरून येत आहे. फळास्वादाया मधुर रुची स्वादिष्ट वघ्या सचूर्णी तांबूला मुख सुचिकरा खाई मगया बहुरत्ने घ्यावी दिधली करण्या पूर्ण विधिला चिरे ओवाळी मी बहुत सुख वाटे मनी मला. आम्ही आपल्या चरणांवर आणि मस्तकावर तुळस, बिल्वपत्र आणि सुगंधित फुलं वाहत आहोत. आपणास प्रदक्षिणा घातल्यामुळे संसारातील भोवऱ्यामधून आमची सुटका होणार आहे. हे यतिवरा, आपण माझ्या सर्व अनिष्ट प्रेरणांचा विनाश करावात. सुगंधी पुष्पांची तुळसदल बिल्वांजुळी तुम्हा वहातो मी स्वामी सुभग शिरमाथी स्थिर रहा प्रदक्षि तुम्हा मी मज उमजुनी त्वद्भवगती करा माझा सारा अघनिरस श्री सद्गुरुयती. हे दुरितनाशक गुरुराया, आपल्या चरणांवर साष्टांग प्रणिपात. आमच्या अहंभावाचं आपल्या पावलांवर विसर्जन होवो. हे जगन्नाथा, आपल्या पायाशी आम्हाला ठाव द्यावात. या पूजनाने संतुष्ट होऊन संसार भयातून आम्हाला सोडवावत. पूजाविधीत काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा असावी. पुन्हा पुन्हा आपल्याला प्रार्थना आहे, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर. करी साष्टांगेशी नमन अघनाशी गुरु तुम्हा समर्पोनी पायी तव मम अहं भावपणहा विभू संतोषावे तव चरणी घ्या देय अभया उपेक्षा न्यून्याला फिर फिरुनि प्रार्थी अनुनया.
अखेरीस आपल्या चरणांशी मागणे मागतो. आपली आणि आपल्या कार्याची अहोरात्र सेवा आमच्याकडून घडावी आणि त्यामध्ये आम्हाला कसलाच मोह पडू नये. श्रवण, मनन, साधना आणि सत्संगती यांची चढती वाढती गोडी आम्हास लागो. हे अहेतुक दया सिंधू, आपल्या कृपेचा अविरत वर्षाव आमच्यावर होत राहो. घडो काही सेवा सतत मजद्वारे निशिदिनी, नका होवो देवू मजसी कसला मोह मनी. मला लागो गोडी श्रवण मननी साधनी तशी. कृपा सिंधू ठेवा मज सुजन संगी दिसनिशी. कृपा सिंधू ठेवा मज सुजन संगी दिसनिशी. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. कृपाळू तू ज्ञान देवी, पाजीसी अमृत ओवी. देसी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी. सोहम स्वरूप खूण, स्वरूप खूण दावीसी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा. मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवितो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेविला माथा. ज्ञानदेवीच्या पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था. प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेविला माथा. सोहम हंसारूढ राहुनी शांत विसी आर्ता, स्वामी तू शांत विसी आर्ता. नाथ पंथीची खूण दाविसी उन्मनी सुख भक्ता. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेविला माथा. भाव धरुनिया चातक जैसा शरण येई मेघा, जैसा शरण येई मेघा. दास म्हणे मी अनन्य तैसा धाव पाव वेगा. ओवाळू आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेविला माथा. भावेन मुनी पदकमलावरी ठेविला माथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.